नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 8वीच्या इतिहासाचं 5वं प्रकरण सामाजिक व धार्मिक प्रबोधन हे प्रकरण शिकत आहोत. मागच्या तासामध्ये आपण हे प्रकरण पाहत असताना धर्म सुधारणा व समाज सुधारणेचे पर्व आपल्या भारतामध्ये कशा पद्धतीने सुरू झालेले होते यासंबंधीची माहिती घेत असताना ब्राह्मो समाजाविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आज या ठिकाणी आपल्याला ब्राह्मो समाजाच्या नंतर प्रार्थना समाजाने धर्मसुधारणा आणि समाज सुधारण्याचे कार्य कशा पद्धतीने पार पाडलेले आहे याची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर प्रार्थना समाज जो आहे, या प्रार्थना समाजाची स्थापना होण्याच्या अगोदर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848मध्ये मुंबई या ठिकाणी परमहंस सभेची स्थापना केलेली होती. लक्षात ठेवा, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे 2 बंधू आहेत. या दोघांपैकी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी 1848मध्ये मुंबईमध्ये परमहंस सभेची स्थापना त्यांनी केलेली होती. ही परमहंस सभा जी आहे, या परमहंस सभेने बराच काळ अत्यंत महत्त्वाचे कार्य समाजामध्ये केलेले आहे. या परमहंस सभेने सुद्धा समाजामध्ये मूर्तिपूजेला विरोध करणे, एकेश्वरवाद म्हणजे ईश्वर हा एकच आहे, ईश्वरांची संख्या जास्त नाही तर ईश्वर हा एकच आहे, म्हणून आपण एकाच ईश्वरांना मानलं पाहिजे, अशा प्रकारच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार या परमहंस सभेच्या माध्यमातून करण्यात आलेला होता. परंतु पुढे चालून परमहंस सभा जी आहे ती विसर्जित करण्यात आली आणि विसर्जित करण्यात आल्याच्या नंतर या परमहंस सभेमध्ये काम करणारे जे काही सभासद होते, त्या सभासदांनी पुढे चालून प्रार्थना समाजाची स्थापना केली. दादोबांचे बंधू जे आहेत, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. लक्षात ठेवा, मी आत्ता सांगितले तुम्हाला, दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग तरखडकर हे 2 बंधू आहेत. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे जे बंधू आहेत, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, हे या प्रार्थना समाजाची जी स्थापना करण्यात आलेली आहे त्याचे पहिले अध्यक्ष होते. आणि ही जी संस्था आहे, ही संस्था भारतामधील धर्म व्यवस्थेमध्ये किंवा समाजामध्ये ज्या प्रचंड विघातक अशा प्रकारच्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, दैववाद, जाचक प्रथा ज्या निर्माण झालेल्या होत्या, याच्या विरुद्ध बंड करण्याचं काम या संघटनांनी केलेलं आहे. तर ही जी संस्था आहे, या संस्थेमध्ये मुंबई विद्यापीठामधील बऱ्याचशा तरुणांनी सहभाग घेतला आणि हे काम आपल्या खांद्यावर घेऊन अत्यंत जोमाने पुढे नेलेलं आहे. म्हणून या संघटनेची प्रतिष्ठा जी आहे ती पुढच्या काळामध्ये वाढलेली आहे. या प्रार्थना समाजाचं अत्यंत महत्त्वाचं काम आपल्या खांद्यावर घेऊन चालण्याचं कोणी केलेलं आहे, तर ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे असतील किंवा राघव भांडारकर असतील, यांनी या प्रार्थना समाजाचं कार्य पुढे मोठ्या प्रमाणामध्ये चालवलेलं आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून कोणती शिकवण समाजाला दिली जात होती, लक्षात ठेवा. तर प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ईश्वर हा एकच आहे. अनेक ईश्वराच्या किंवा अनेक थोतांड कल्पना ज्या आहेत, त्या थोतांड कल्पनांच्या माध्यमातून जे अनेक ईश्वरांची कल्पना या देशामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे, ती चुकीची असून ईश्वर हा एकच आहे आणि सर्वांचा चालक आणि मालक एकच आहे. म्हणून आपण त्यामध्ये भेदभाव न करता परमेश्वर हा एकच आहे आणि आपण त्याचे सर्वजण प्रजाजन आहोत, मुलं आहोत, या दृष्टिकोनातून आपण सर्व समाजामध्ये बंधुभाव ठेवला पाहिजे, या विचाराचा प्रचार त्यांनी केलेला आहे. मूर्तिपूजेला त्यांनी विरोध केलेला आहे. मूर्तिपूजेच्या माध्यमातून आपल्या भारतामध्ये मोठ्या स्वरूपात कर्मकांडचं प्रस्थ माजवलं जात आहे. मूर्तिपूजेला विरोध त्यांनी केलेला आहे. कर्मकांडाला विरोध या प्रार्थना समाजाच्या माध्यमातून केलेला आहे. तर मूर्तिपूजेला विरोध, एकेश्वरवाद असेल, कर्मकांडाला विरोध असेल, ही प्रार्थना समाजाची अत्यंत महत्त्वाची तत्वे होती. उपासना आणि प्रार्थना यांच्यावर त्यांनी भर दिलेला आहे.
तुम्ही एखाद्या परमेश्वराची उपासना करा किंवा प्रार्थना करा. तुम्हाला कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. कर्मकांडामध्ये समाज उद्ध्वस्त होत असतो, बुडून जात असतो. म्हणून कर्मकांडाला त्यांनी विरोध केलेला आहे. मूर्तीमध्ये जर परमेश्वर राहत असेल तर आपल्याला मग आपल्याच घरी एखादी मूर्ती तयार करून आपण परमेश्वराची भेट घेऊ शकलो असतो. मग प्रचंड अनंत उपासना तपासना करण्याची आवश्यकता भासली नसती. म्हणून मूर्तीपूजा न करता आपण फक्त उपासना आणि प्रार्थना केलं पाहिजे. या गोष्टींवर प्रार्थना समाजाने भर दिलेली आहे. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये स्त्री शिक्षण संस्था स्थापन केल्या. कामगारांसाठी रात्रशाळा त्यांनी स्थापन केल्या. भारतामध्ये जे पिछडा वर्ग आहे, दलित वर्ग जो आहे, यांच्यासाठी सुद्धा संस्था त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. त्याचबरोबर अनाथालयसुद्धा त्यांनी स्थापन केलेले आहेत. तर अशा पद्धतीने प्रार्थना समाजाने अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आहे. प्रार्थना समाजाचे सदस्य असणारे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून या ठिकाणी बऱ्याचशा या देशामधल्या सामाजिक समस्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. यानंतर या भारतामध्ये धर्मसुधारणा घडवून आणण्यासाठी आणि समाजसुधारणा घडवून आणण्यासाठी सत्यशोधक समाज नावाची एक संघटना जी आहे, संस्था जी आहे, ही संस्था महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 पुण्यामध्ये स्थापन केली होती. सत्यशोधक समाज याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे आहे. तर आधुनिक भारताचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते महात्मा फुले. या महात्मा फुले यांनी 1873 सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. तर समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाचे कार्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे कार्य सत्यशोधक समाजाने केलेले आहे. तर महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून भारतामध्ये जी अस्पृश्यता जी आहे ती अस्पृश्यता नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर महात्मा फुले यांना समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्माण करावयाचा होता. म्हणून त्यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य जे आहे ते पुढे आणलेलं आहे. स्पर्श अस्पृश्यतेचा जो भारतामध्ये अत्यंत वाईट रोग होता किंवा ही जी प्रथा होती, या प्रथेला त्यांनी विरोध केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये जो बहुतांश बहुजन समाज आहे त्या समाजासाठी शिक्षणाची दारे बंद होती. तर भारतातल्या बहुजन समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केलेला आहे. भारतामध्ये अत्यंत वाईट प्रथा होत्या. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा बिलकुल अधिकार नव्हता. स्त्री ही चूल आणि मूल यापुरतीच मर्यादित होती. स्त्रीला अत्यंत दुय्यम अशा स्वरूपाची वागणूक दिली जात होती आणि मग स्त्रीला कोणत्याच प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं. मग स्त्रियांना जर शिक्षण नाही दिलं गेलं तर या देशातली जी अर्धी शक्ती आहे ती या विकासापासून वंचित राहील. म्हणून स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे याचासुद्धा पुरस्कार महात्मा फुले यांनी केलेला आहे. म्हणून मुलींची पहिली शाळा जी आहे किंवा अस्पृश्यांसाठी असेल, बहुजनांसाठी असेल, पहिली शाळा जी आहे 1848 पुण्यामध्ये सुरू करण्याचं काम महात्मा फुले यांनी केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी या भारतामध्ये विशिष्ट जो वर्ग आहे या वर्गाकडून संपूर्ण समाजाचं कशा पद्धतीनं शोषण होते हे समाजाच्या समोर स्पष्ट करून समाजाला जागृत करण्याचा फार मोठा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. महात्मा फुले यांनी ब्राह्मणांचे कसब नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या ग्रंथांमध्ये ब्राह्मण लोक कोणता कसब वापरतात, कोणकोणत्या कुरलुप्त्या वापरत असतात आणि शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना कशा पद्धतीने लुटतात हे ब्राह्मणांचे कसब नावाचं पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. गुलामगिरी नावाचं पुस्तक महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. भारतामध्ये
10 अवतारांची परंपरा सांगितली जाते. तर हे 10 अवतार जे आहेत, हे 10 अवतार भारताच्या कल्याणासाठी उदयाला आले नसून ते या देशामध्ये आर्यांनी आक्रमण करून भारताला कशा पद्धतीने काबीज केलेलं आहे याचं कौतुक, याचं वर्णन जे आहे गुलामगिरी या ग्रंथामध्ये त्यांनी केलेलं आहे. आपले खंडोबा असतील, भैरोबा असतील, म्हसोबा असतील, हे मूळचे कोण होते या सर्वांचा इतिहास त्यांनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. शेतकऱ्याचा आसूड, शेतकऱ्यांचं शोषण ब्राह्मणी व्यवस्थेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं होतं हे या शेतकऱ्याच्या आसूड ग्रंथामध्ये त्यांनी अत्यंत परखडपणे, स्पष्टपणे मांडलेला आहे. शेतकऱ्याचा आसूड हा जर ग्रंथ शेतकऱ्याने वाचला तर शेतकऱ्यांचं शोषण थांबू शकतं आणि शेतकरी हा कधीच आत्महत्या करणार नाही. एवढे उत्कृष्ट ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेले आहेत. ब्राह्मणांचे कसब म्हणजे ब्राह्मण हे कोणकोणते कसब वापरतात, कोणकोणते आयडिया समाजाला लुटण्यासाठी वापरत असतात, हे या ग्रंथातून त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडलेलं आहे. म्हणून समाजाने आपण हा ग्रंथ आपल्या घरी ठेवून वाचला पाहिजे. तर या अशा पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी समाजाचं फार मोठं प्रबोधन केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, महात्मा फुले यांनी स्त्री पुरुष किंवा माणसामाणसामध्ये जो भेद करणाऱ्या ज्या चालीरीती आहेत यावर प्रचंड टीका केली आणि समता प्रस्थापित करण्यासाठी अख्खं आयुष्य त्यांनी या देशासाठी समर्पित केलेलं आहे. यानंतर आपल्या भारतामध्ये आर्य समाजाची स्थापना कशा पद्धतीने झालेली आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेऊया. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना केलेली आहे, लक्षात ठेवा. स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला आहे. सत्यार्थ प्रकाश हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये त्यांनी या आर्य समाजाविषयी मोठ्या प्रमाणामध्ये माहिती लिहिलेली आहे. तर हा जो ग्रंथ आहे, भारतामध्ये जे 4 वेद लिहिले गेलेले आहेत त्या वेदांवर भाष्य करणारा हा ग्रंथ आपल्याला पाहायला मिळतो. भारतामध्ये ज्या संस्कृती होऊन गेलेल्या आहेत, सर्वात प्राचीन संस्कृती भारतामधली कोणती आहे तर ती सिंधू संस्कृती आहे. आणि सिंधू संस्कृतीच्या नंतर पुन्हा भारतामध्ये आर्य वैदिक संस्कृती निर्माण झालेली आहे. तर ही वैदिक संस्कृती जी आहे, वैदिक धर्म हा कसा होता यासंबंधीची माहिती त्यांनी लिहिलेली आहे. वैदिक ग्रंथांमध्ये जातीपातींना स्थान नव्हते हे त्यांनी आपल्या अभ्यासातून या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. स्त्रियांना आज जी वागणूक दिली जाते, स्त्रियांचं महत्त्व आज समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं आपल्याला पाहायला मिळत नाही. परंतु प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये स्त्री पुरुष समानतेचं कशा पद्धतीने समर्थन केलं गेलेलं आहे, स्त्री पुरुष समानतेला कशा पद्धतीने महत्त्व दिले गेलेलं आहे याचं प्रतिपादन त्यांनी सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये केलेलं आहे. म्हणून स्वामी दयानंद सरस्वती जे आहेत हे काय म्हणतात तर वेदाकडे चला म्हणतात. म्हणजे खरा जो वेद आहे, वेद या ग्रंथामध्ये जे खरं ज्ञान आहे ते नव्याने समोर आलं पाहिजे आणि त्या पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे. म्हणून वेदांकडे परत चला हे त्यांचं एक ब्रीदवाक्य होतं. आर्य समाजाचं त्यांनी हे ब्रीदवाक्य त्यांनी तयार केलं होतं. आर्य समाजाच्या शाखा ज्या आहेत त्यांनी भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी उघडलेल्या होत्या. आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांनी बऱ्याच ठिकाणी शिक्षण संस्थासुद्धा सुरू केलेल्या होत्या. अशा पद्धतीचं जे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे ते आर्य समाजाच्या माध्यमातून स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेलं आहे. तर यानंतर अत्यंत महत्त्वाचं जे संस्था आहे ती म्हणजे रामकृष्ण मिशन संस्था आहे. रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी 1897 केलेली आहे. स्वामी विवेकानंद यांचे जे गुरु आहेत ते रामकृष्ण परमहंस होते. रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंद यांनी 1897 रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. रामकृष्ण मिशनचा एकच उद्देश होता, तो म्हणजे लोकसेवेची कामे करणे. या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद यांनी रोगी जे आहेत, दिनदुबळे जे आहेत, दुष्काळग्रस्त जे आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये औषधोपचार देणे असेल किंवा
मदत करणे असेल, या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आहेत. स्त्री शिक्षणावर सुद्धा या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भर दिलेली आहे. आध्यात्मिक उन्नती कशा पद्धतीने करता येईल यावर सुद्धा लक्ष या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. स्वामी विवेकानंद जे आहेत यांनी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. अमेरिकेमध्ये 1893 शिकागो या ठिकाणी विश्वधर्म परिषद भरलेली होती. या विश्वधर्म परिषदेमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी केलेलं होतं. त्यांनी भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका, अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिलेला आहे. स्वामी विवेकानंद हे एक अत्यंत थोर समाजसुधारक होऊन गेलेले आहेत. सदाचार हाच खरा धर्म आहे, मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, हा संदेश त्यांनी या ठिकाणी आपल्या रामकृष्ण मिशनच्या माध्यमातून दिलेला आहे. मानवाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे. सदाचार म्हणजे आपलं आचरण जे आहे ते चांगलं ठेवणं हाच खरा धर्म आहे, हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी समाजाला मोठ्या प्रमाणात दिलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, भारतामध्ये शीख धर्मसुद्धा आहे. या शीख समाजामध्ये कोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत याची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. तर शीखामध्ये धर्मसुधारणेसाठी अमृतसर या ठिकाणी सिंहसभा स्थापन करण्यात आलेली होती आणि या संस्थेच्या माध्यमातून शीख समाजामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार करण्यात आलेला आहे आणि शीख समाजाचं आधुनिकीकरण कशा पद्धतीने घडवून आणता येईल यासाठी मोठे प्रयत्न या शीख समाजामध्ये सिंहसभेमध्ये केलेला आहे. पुढे अकाली दल नावाची चळवळ जी आहे ही सुद्धा शीख समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न केलेली संघटना आहे. अकाली दलाने सिंहसभेचे जे कार्य आहे म्हणजे शीख समाजामध्ये जे शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. शीख समाजाचं आधुनिकीकरण कसं करता येईल यासाठी या अकाली दलाने फार मोठे प्रयत्न केलेले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, भारतामध्ये ज्या स्त्रीविषयक सुधारणा झालेल्या आहेत त्यांची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ती आपण पुढच्या तासामध्ये घेऊया. भारतामध्ये स्त्रीविषयक ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत त्यांची माहिती आपण घेऊया. स्त्रीविषयक सुधारणामध्ये गोपाळहरी देशमुख असतील, सावित्रीबाई फुले असतील, महर्षी धोंडो केशव कर्वे असतील किंवा वीरेशलिंगम पंतुलू असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांचं जे अत्यंत मोलाचं कार्य आहे ते आपण या ठिकाणी उद्याच्या तासामध्ये पाहणार आहोत. आज आपण या ठिकाणी इथं थांबूया. धन्यवाद.